नमस्कार मित्रांनो, एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रातील 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे महाराष्ट्रातील 17 लाख राज्य कर्मचारी आणि 12 लाख पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अगदी महत्त्वाची बातमी आणि कामाची बातमी समोर येत आहे। खरे तर नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे। दरवर्षीप्रमाणे केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी 2% वाढवण्यात आला आहे। आधी त्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता, मात्र आता यामध्ये 2%ची वाढ झाली असून हा महागाई भत्ता 55% इतका करण्यात आला असून ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू झालेली आहे। मात्र मार्च महिन्याच्या पगारासोबतच याचा लाभ मिळाला असल्याने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा देण्यात आलेली आहे। अशी सारी परिस्थिती असतानाच आता राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असून राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना किती टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे। महाराष्ट्र राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि 12 लाख पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ही महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे। म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 2% महागाई भत्ता वाढ निश्चित करण्यात आलेली आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय, मात्र यामध्ये आता पुन्हा एकदा 2% वाढ होणार आहे। म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 55%वर जाणार आहे। महत्त्वाची बाब अशी आहे की राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणारी ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। म्हणजे जेव्हा पण राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा प्रत्यक्षात लाभ मिळेल तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनच महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा द्यावी लागणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता 53%वरून 55% करण्याबाबतचा शासन निर्णय येत्या काही दिवसांनी जारी होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।